20% पुढारी आणि बाकीचं काय 100% उधारीच की बाई सगळं काम उरकलं माझं. आता मी मस्त फोन बघत बसते. मला कोण डिस्टर्ब नाही करणार आता. हो. ए बरोबर मला तुझा फोन दे ना. काय वाटतं? फोन दे ना तुझा. कशाला? लागतोय मला जरा. कशासाठी लागतो? काय आता ते मला माझ्या आईला फोन लावायचा. हो आत्या हे बघा हे रिकाम टेकडे कामांसाठी ना माझा फोन मागे जाऊ नका बरं. मला लागतोय फोन. माझं लय अर्जंट काम आहे. अगं म्हणजे माझ्या आईला फोन लावायचं का? रिकामटेकडे काम आहे का? तुझे रिकामटेकडे काम आहे का माझे? हा मग तुम्ही काय तुमच्या आईला रोज तुमच्या फोनवरून फोन लावत होते. आज कुठं गेला तुमचा फोन? काय अगं माझा फोन खराब झाला तो. आज पण डबडच आहे नाही तरी. काय? हा काय म्हणली तू? कुठं काय म्हंटले? हे बघा मला मागे बिगत नका जाऊ. फोन माझा छान फोन आहे. तुमच्या हात लागला तर उगा घाण दिली. म्हणजे काय झिजूराला काय माझा तुझा फोन लगे? हा माझ्या हात लागला काय झिजला? मग तुमच्या हा फोनला तुमच्या हात लागला. तुमचा फोन आता झिजू गेला तो. तू ते नको जास्त पंचायतीकडे फोन दे मला. नाही माझा फोन माझ्या बापाने दिलेला फोन. अगं बाया तुझ्या बापाने दिला म्हणजे काय उपकार केले का दिला तर? पाहिलं का कधी असा फोन? आयफोन कधी पाहिलंय का तुम्ही जन्मात? माझ्याकडे तो फोन माझ्या बापाने दिलाय. मग तुझ्या बापाने दिला तर काय मला भूषण सांगते का तुझ्या बापाचं? हा मग तुम्ही माझ्याकडे कशाला फोन मागता? तुम्हाला एवढीच फोनची गरज आहे ना. तुम्ही पण तुमच्या बापाकडून आयफोन घ्या. ए माझा बाप तुझ्यासारखा बागायतदार नाहीये. माझा आहे नजर नका लावतो. तुला नाही द्यायचा एक फोन? नाही द्यायचा. मी का म्हणून देईन तुम्हाला फोन? असं का? हा बर बघच तू आता. नको देऊ. नाही देणार. आणि दाखवा मला काय दाखवायचं. जाऊन दे. माझं अर्जंट काम करतो. मला फोटो काढायचे होते. हा हॅलो. हा आलो आलो. ऐ काय करते रे? काय करते? आवरलं का? अरे घरात काहीच नाही अजून. स्वयंपाक पाणी काहून बसली तू? अरे मी काय म्हणतोय तुला ऐकायला येतं का? नाही मी बैरी. अरे मग ते घरातलं कोण उरकीन काम? हा करा ना मग तुम्ही. मी काय तुमचे नोकर आहे काय? घर का माझी एकटीच आहे का? अरे तुमचं नाही का? मला सांगितलं काय ते घरातलं काम करायचं? मग करा. अरे स्वयंपाक नाही अजून. मला कामावर जायचंय. जा मग नाही तर नका जाऊ. नेमकं तुला झालं काय? काय झालं नेमकं? करून तुला असं उरफाटी तिरफाटी सरळ सरळ बोल ना. मी सरळ बोलतोय तू असं. खिसे रिकामे वचने भारी सत्य गहाण ठे. कमून ते वाजीत बसली ते डबड? फोडून टाकायचं तो डबडा मला. कमून? डबड म्हणले बरं झालं तुम्ही. हा हे डबड आहे ना धरा. हे डबड मला लागत नाही. मला लागतोय नवीन फोन. आणि जोपर्यंत मला नवीन मोठा फोन देत नाही तोपर्यंत मी घरातले एकही काम करणार नाही. स्वयंपाक करणार नाही. धुणं धुणार नाही. भांडे घासणार नाही. चहा करणार नाही. काही म्हणजे काहीही करणार नाही. अरे बाबा मग माझा आहे की तुला? नाही मला नाही लागत तो तुमचा डबडा फोन. तुम्हालाच राहून दे. मग तुला नवीन आणल्याशिवाय तू काहीच करणार नाही. नाही मग नवीन फोन लागतो म्हणजे लागतोच. सांग तुला डोक्यात कुणी घातलं हे फुल? तुला काय करायचं नवीन मोठ्या फोनचं तुला? हम्म तू असं जाणू ना. असं नाही मोठा लागतो. मोठा पूर्वाकडे कसा मोठा फोन आहे? पूर्वा कसा मोठा फोन वापरती. हा तसा मोठा फोन लागतोय मला. तिच्यापेक्षा बी भारी. तू घरातलं काही कामच करणार नाही फोन आणल्याशिवाय. नाही करणार मी काम. चांगला डोक्याला ताण झालाय बा या फोनचा. अरे पैसे एवढे आणायचे कुठून? 10,000 आणि 20,000 10,000च्या पुढे फोन आहे. 1.5 लाख रुपयाचा फोन येतो. 1.5 लाख रुपयाचा. तू आणायचा का तुला 1.5 लाख रुपयाचा? अरे काय करायचं तुला 1.5 लाखाचा फोन? मला काय करायचं म्हणजे? अरे मग 7,000 असाच आणतो ना. नाही मला नाही लागत असा डाबडा फोन. तुम्हालाच राहून द्या. मला लवकर फोन आणून द्या. तेव्हा तुम्हाला बी जेवायला देणार नाही. मी बी जेवणार नाही. मग तुला फोनच आणून द्यावा लागला. हा चांगला तमाशा झालाय बाबा. तमाशा करा नाही तिकडे गोंधळ घाला. मला काय घेणं नाही. बरं येतो तुला फोन घेऊन या. मी येते तुमच्या सोबत. अरे आणतो ना आता. ते विश्वास नाही का तुला? चांगला रंग आणा जरा. हा चांगला आणतो. हा भगवा कलर. हे धर तू आहे राहू दे. नाही राहू दे. तुम्हाला तिकडे काय याला धरा. अरे राहू दे. राहू दे. तुम्हाला पैसे काम येतील त्याचे. आपल्या वाट्याला फक्त आशा आणि डोक्याला फोन आणल्याशिवाय घरी यायचं नाही. पण सांगून ठेवते. 20% पुढारी बरं बरं. लवकर या. मी तोपर्यंत आरतीची तयारी करते. पूजा करायला फोनची. उधारी लवकर या.
आणि एक मस्त गुलाबाचे 2-4 फुलं बी आणा. जा आता, तोंड नका भाऊ माझं. राम राम देवा. राम राम. काय ना लय चिंताग्रस्त. अरे चिंता अशी झाली, अरे ती भाऊज आहे काय झालं? घरात काही कामच करीना ती. का बरं? आणि ती म्हणते मला मोबाईल घेऊन द्या. अरे तिला ह्यो मोबाईल आहे हे बारका मोबाईल डोके पिकीच झाली का? लय शीन झाला बाबा. ह्यो मोबाईल तिने माझ्या तोंड फेकून मारला. ती मला अजिबात वापरायचा मोबाईल म्हणूनच फुटला का काय? अरे फुटलाय काय पण ते सगळं जाऊ दे. पण ती मोबाईल असा मोठा मोबाईल मागते असा एवढा मोबाईल पाहिजे आणि पैसे नाहीत माझ्याकडे. आता ते तर मला माहिती आहे नाना. आणि अडचण एकदा पाऊस पडा नाही काय म्हणा नांगरायचं राहिले सगळ्याच्या राड्या मागे राडे तिथं काय घरात काही कामं करेन काही मारण्याची किरकिरी हाती घरात म्हणते मी मग तुला वाटतं घ्यायचं आहे का? अरे घ्यायचं पण आता एवढे पैसे आणतो कुठून 20-25 हजार रुपये लागत आहेत त्याला. आता 20-25 आहे ते मला माहिती आहे हा. पण जाऊ दे, एवढी काय चिंता न करू. नाराजच आहे ना ती, तिला खुश करायचं आहे ना. मला ते घ्यावं लागेल. घ्यायचं तर म्हणतोय. जाऊ दे मग, मी देतो घेऊन. काही मी काही पैसे देतो. अरे देवा लय भारी होईन भाऊ. देईन तो मी थोडे करून देईन पण ती घेऊन नको घरात. अरे घरातच शांत वातावरण घेऊन- पाहिजे. घेऊन देतो काही पैसे तुम्हाला. नक्की ना? हो. मग मित्र कसला मग? चल मग मित्र अशा टायमाला नाही काम येत, मग कधी यायचं? चालेल ना मग असं आहे. लय भारी होईल मग. चल मग लगेच घेऊन देतो. चल. जेवले नाही तू? मला नाही जेवायचं. काय झालं आता? माझी कोणाला काळजीच नाहीये. माझी कोणाला माझ्याशी काही घेणं देणं नाही का? अगं गेलेत ना आता तात्या आणायला मोबाईल. एवढं काय झालं मग त्याच्यात? म्हणले ना ते आणतो म्हणून. माझ्याकडून 1000 रुपये घेतले त्यांनी, कमी पडत होते. मी तुझ्या बायकोला फोन मागितला मी. तुझ्या बायकोने मला किती पान उतारा केला. काय म्हणली? मला म्हणली का माझ्या बापाने मला फोन घेऊन दिला, माझ्या फोनला कशाला हात लावतात आणि माझा फोन खराब होऊन जाईल. अगं तसं नाही. हे बघ झिजुराला काय माझा हात लागला? झिजल म्हणे तुमचा हात लागला झिजल. अगं लय मनावर नको घेऊ. हे बघ तो आहे ना भारीतला मोबाईल आहे 1 लाखाचा आयफोन. आता तिला वाटलं तुझ्याकडून काही दुसरेच बटन दाबण्यात गेले, काही जर मोबाईल बिघडला त्याच्यामुळे बोलली असेल ती. असं वय तुला तिचे साजूकपणा तिचे पासवर्ड राहिले. मी काय तिचे दुसरे बटन दाबायला काय येडी बिडी काय? आता तुला आणणार आहे ना मोबाईल तात्या, तुझा वापर ना मग. हा मग मी वापरणारच माझा. मी पण कोणाला माझा मोबाईल हात लावू देणार नाही. हा आणि तुला काय फोन लावायचा होता एवढा अर्जंट मध्ये? लावायचं होतं माझ्या आईला फोन. मला माझं देऊ का? नाही लागत मला कोणा तुमचा फोन. राहून दे तुमच्या जवळ. अगं हे बघ ती आहे ना मला सुद्धा मोबाईल देत नाही माहिती. मी मागितलं तरी पण. मग तिच्या बापाच्या घरून आणलं म्हणून काय लगे कोणाला फोनच द्यायचा नाही काय? तिच्या बापाने सांगितलं काय तिला कोणाला फोन द्यायचा नाही म्हणून? अगं पण तुला काय कळतं त्या मोबाईल मधलं मला बरं? काय कळतं म्हणजे सगळं तुम्हालाच कळतं. आम्हाला काहीच नाही कळत. येण्याचे आम्ही आता तुम्हीच आम्हाला जन्म दिला, आम्ही नाही तुम्हाला जन्म दिला. हे बघ लय चिडचिड नको करू. तुझा मोबाईल आणल्यावर ना दिवस रात्र बघत बस. कोणाला फोन लावायचे फोन लाव. तिला नको मागत जाऊ. जाऊ दे. तिला काही बोलूच नको. पण तू आईची काही किंमतच नाही कोणाला घरात. अगं हे बघ तसं काही नाही. हे माझं नाही ऐकत ती माहिती का? तुला सांगितलं ना मी. हा नाही मनावर नको घेऊ. जाऊ दे. नको मागू तिला फोन नसला. माझा पण फोन येईल ना आता. हा जेवण करून घे नाही, जाय. मी फोन आणल्याशिवाय जेवणारच नाही. अगं येईन फोन. उपाशी राहते का तोपर्यंत? कसे राहील तोपर्यंत? मरू ते मेले तर मेले. तुम्हाला काही घेणं नाही कोणाला माझ्याशी. अरे हे बघ मी तुला सांगतो समजा. हा तू चिडचिड नको करू. बोलतो मी तिला. बघ काय करायचं तू तुला. जेवण करून घे जाय. नाही मी जेवणारच नाही तर. बरं राय उपाशी. जाऊ दे. हा तुम्हाला काय फरक पडत? तुम्ही उपाशी राहिले तर तुम्हाला काय घेणं देणे? उपाशी राहिले तर मार तिकडं. तुमचं भागलं ना झालं मग. माझंच नशीब फुटकं आहे. मला धाडाचा नवरा नाही, धाडाची सुना नाही, धाडाचं पोरगा नाही भेटलं. बाई आता लय बोर झाले मला. आता ना मस्त फोन बघून झाला. आता मस्त एक झोप काढते आणि परत मग फोन बघायला घेते. हा झोपत येत कशाला? फोनच बस ना बघ. हा लय लय सोन्याचा मोबाईल आहे ना तुझा. अहो हा मग सोने चांदीचा हिरा मोतीचा. अरे तुला पटायला पाहिजे थोडं तरी. हा आहे ना हात लावल्यावर काय झिजला असता मोबाईल का फुटला असता का स्फोट झाला असता त्याचा? झाला असता. अगं फोनवरच बोलत होतं आईला. हा अहो. ते काय म्हणत होते मला पिक्चर बघायची सिरियल बघायची का मोबाईल मध्ये? अहो, पण माझं खूप अर्जंट काम चालू होतं. मला फोटो काढायचे होते. नंतर नसते जमले का? नाही माझं मेकअप वगैरे उतरला मग काय करू मी? अगं असं नाही करायचं. हा ओ आईचा मोबाईल वाटण्याचा आहे तो बिघडलाय वाटतो. हा मला नका सांगू. एवढी तुम्हाला किव येत असेल ना तर तुमच्या आईला तुम्ही फोन घेऊन द्या. नाही तुम्ही का म्हणून देणार? तुम्ही मला आजपर्यंत दिला नाही मग तुम्ही तुमच्या आईला कसं काय देणार? मी माझ्या बापाकडून घेऊन आली.
अगं असं नाही वागायचं हा? मला नका सांगू कसं वागायचं आणि कसं नाही ते तुम्ही तुमचं बघा तुमची आई आहे ना तुम्ही तुमचं बघायचं मला अगं हे बघ मला देत नाही मोबाईल, जाऊ दे माझ्याकडे आई, मी मागत नाही तुला, पण कधीतरी लागला तात्याला मोबाईल आईला द्यायचा, एवढं काय त्याच्यात बरं? नको त्यांनी कोणतं बटन दाबलं माझा फोन खराब झाला मग काय करू मी खराब कस काय होईल? तू फोन लावून द्यायचा डायरेक्ट. नाही मला नाही आवडत मी लावून देणार नाही हेच अवघड आहे तुझं, थोडं समजून घेत जा, असं नका करत जाऊ तू. ओ तुम्ही घ्या समजून बरं उठा बरं इथून डोकं खायची काम करता चांगला मूड होता सगळा माझा मूड ऑफ करून टाकला तुला सांगणं झक मारणं सारखंच आहे. हा मारताच तुम्ही झक येऊच नका इथं चांगली मी झोपायला चाललेले झोपच घालवली या माणसाने जाऊन द्या आता फोन बघत बसते तारे ए तारे काय आहे? अरे दरवाजा खोल. नाही मी नाही उघडणार, मला मोबाईल आणत नाही तोपर्यंत. अरे तू बाहेर तर ये. नाही मला नाही यायचं बाहेर. देवा काय आहे? वही, उघडा ना दरवाजा. बघा ना काय आणलंय. काय आणलंय? तू डोळे दाग बरं. नाही झाकायचं मला डोळे, जा तिकडं. अरे तू इकडे ये. नाही यायचं मला तिकडं. अरे पण तुला काय आणलंय मी? तुम्ही इकडे या. हा आले. काय करू आता, नाचू का उड्या मारू? तू डोळे दाग. बंद करा. डोळे बंद कर. बाकी काही नका करू. फक्त डोळे बंद करा. डोळे बंद. हा केले. हात दे इकडे पुढं. हा. आणि बघ दोन्ही हात. मोबाईल. हा. अरे बापरे. नवा आणलाय. त्याच्यातच बसणार का? लय गुणाचा घेऊन नवरा. चहा करा आता आम्हाला. करते करते चांगलं गुळाचा करते मस्त दोघांना बी. या घरात या घरात या. चल देवा बघ तुझी भावजय आता कशी खुश झाली बरं. पहिली पूजा करते हळदी पूजा कुंकू कर, वाहून. हळद कुकू घाल आणि आम्हाला चहा कर चांगला. तुम्हाला म्हणले होते ना फुलं आणा म्हणून. आता फुलं बघ आता इथूनच तू आण आधी चहा कर आम्हाला. बरं मी आता तुम्हाला चहा करते. हा. फुलं आणि पेढे आणा, मला सगळ्यांना पेढे वाटायचे. 100% पेढ घेऊन येईन मी. हा आता खुश आहे ना? माझ्या बापाने फोन आणला म्हणत होते काय आता बघ म्हणा मज्जा. कोण म्हणत होती? कोण? कोण म्हणत होती? पूर्वाला मी फोन मागितला होता, हा माझ्या आईला फोन लावायचा तर मला म्हणली तुमचे हात लावले की माझा फोन झिजल. माझ्या बापाने मला फोन घेऊन दिला, तुम्ही पण तुमच्या बापाला सांगा फोन अरे घेऊन कशाला द्यायचा. पोरीच्या फोनाला हात लावायचा? आता बघ म्हणा जाऊ दे. अरे आपली सून आहे, सून लेक आहे. लय भारी फोन आला मला आता नवीन. बर चहा कर मामा चल. हे बघ ना, ठेवायचं काय नाना? फोन. ये इकडं आपण फोटो काढू, ये इकडं. अरे- हा ये ये. अरे बाबा चहा कर आधी. चला 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 चला. हॅलो आई, नवीन फोन आणला मी. मग तुझ्या जावाईने आणून दिला मला फोन. लोक लईन मकडत होते त्यांच्या फोनला. आत्ता बघ मज्जा. बरं जाऊ दे, तू कधी येते आई आता इकडं? आपण फोटो फिटो काढू. ये ना नवीन फोन, तुझ्या हाताने पूजा करायची मला. लवकर या. हा तुझ्या हाताने मला पूजा करायची, पेढे वाटायचे सगळीकडं. आत्या मी काय म्हणते ठेव का ते काय होतं कुठून तरी जाळायचं, वास येऊ राहिला मला जरा. बरं का थांब थांब, काहीतरी जळू राहिलं, वास येऊ राहिला मला लय. ठेव. हा हा हा. काय चालतंय आत्या मी गॅस तर बंद करून आले काय फोटो निघत वा, इतकी गोरी मी. आत्या वा आत्या मला पण घ्या की कुठं फोटो? आपण नसतो घेत, आपला फोन झिजत असतोय. हा, हा. माझ्या नवऱ्याने आणलंय, माझ्या नवऱ्याने. हा. ते कसं आहे नाही 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 नाही, हात नाही लावायचा माझ्या फोनला, हात नाही लावायचा. खराब होऊन जाईल, चुकीचं बटन बिटन दाबलं नावाच फोन आहे. हा अहो आत्या पण मला फोन मधलं सगळं कळतं. काय करते तुला डोमलं? अहो आत्या माझ्या फोन पेक्षा तुमचा फोन मोठा आहे. भारी आहे भारी. हा. आणि नजर नको लावू बाई माझ्या फोनला, काळं लावावं लागणार आहे पहिले. अहो पण फोनला कशी काही नजर लागल? नजर लागायचं माझ्या फोनला. अहो आत्या ते ना मी चुकून बोलले हो, मला असं नव्हतं म्हणायचं तुम्हाला. माहितीये मला नंतर ना माझी चूक समजली बर का. नंतर ना मी येणार होते तुमचे पाय धुवून माफी मागायला, पण मग नाही आले, विसरून गेले. माहितीये मला माहितीये. आता कशा पक्कासारखी गोड गोड बोलू राहिली, तेव्हा तर लय बोलत होती कावळ्यासारखी, काव 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 करत होती. अहो आत्या तुम्हाला माहितीये की प्रत्येक घरात सासू सुनेचं भांडण होतच असतं की. मी मुद्दाम करते कारण की ना मला तुम्हाला चिडवायला लय आवडतं. मग
मला पण तुला चिडवायला लय आवडतं आता मी पण माझ्या मोबाईलला तुला हातच लावू देणार नाही. आत्या बघू की एकदा. अजिबात नसते मी हात लावू देत तुला. आत्या मी तुमचे फोटो काढत जाईन रोज. नाही 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 मला काढता आता फोटो. माझी आई येणार आहे आता. मी माझ्या आई बरोबर माझ्या आई फोटो काढणार आहे. माझ्या आईच्या हातानेच पूजा करणार आहे आणि सगळ्या गावाला पेढे वाटणार आहे. मी जाते आता. शांताला, कांताला, मंदाला सगळ्यांना सांगून येते मला फोन आणला म्हणून. सगळ्यांना सांगून येते. सून आहे की काय असे करायला लागले मला. आई, मी चुकून बोललेले. पण मला यांचं फोन बघायचंय कसं आहे कसं नाही. चल मी बघणारच यांचं पण.